नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण TET टेट परीक्षा 2024च्या तयारीसाठी 22 जुलै 2017 रोजी झालेला पेपर पाहणार आहोत. विषय गणित, प्रश्न क्रमांक 91 ते 120. प्रश्न क्रमांक 91. सविताचे मासिक वेतन ₹10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम असियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघींचे एकूण मासिक वेतन किती रुपये? पर्याय 28,750, 22,000, 24,750, 34,000. उत्तर पर्याय क्रमांक 2, 22,000. पुढील प्रश्न क्रमांक 92. प्रश्न पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे अपडेट मिळतील. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. काही मुलांना प्रत्येकी 25 वह्या वाटायच्या ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 32 वह्या वाटल्या, तेव्हा 196 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल? पर्याय 25, 28, 35, 32. उत्तर पर्याय क्रमांक 2, 28. प्रश्न क्रमांक 93. शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती? पर्याय 8, 10, 12, 14. उत्तर पर्याय क्रमांक 3, 12. प्रश्न क्रमांक 94. 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? 10, 9, 8, 7. उत्तर पर्याय क्रमांक 36ला ज्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या मोजायच्या, म्हणजेच 9 येतात. 9. प्रश्न क्रमांक 95. 2 अंकी विषम संख्येची बेरीज किती? पर्याय 2,500, 2,430, 2,825, 2,475. उत्तर पर्याय क्रमांक 4, 2,475. प्रश्न क्रमांक 96. 8 व 25, 25 व 26, 12 व 101, 9 व 39, 17 व 187 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 97. एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? पर्याय गुरुवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर पर्याय क्रमांक 1 गुरुवार. प्रश्न क्रमांक 98. विशिष्ट रक्कम 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली आहे, तर सर्वात कमी रक्कम आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल? पर्याय पाहू आपण. आलोक वेद, वेद आलोक, सानिया विना, विना सानिया. उत्तर पर्याय क्रमांक 3 सानिया विना. प्रश्न क्रमांक 99. चौरस हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणाऱ्या बाबी खालील पर्यायापैकी कोणत्या? पर्याय समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, काटकोन चौकोन. पर्याय फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त क आणि अ, तिन्ही अ, ब आणि क. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 100. चौकटीमध्ये 1.1/2 वजा कंसात 5/8 अधिक 1/4 कंस पूर्ण गुणिले 0.24 बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक 2, 0.9. प्रश्न क्रमांक 101. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पर्याय 15, 14, 13, 12. उत्तर पर्याय क्रमांक 3, 13. प्रश्न क्रमांक 102. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 1.1/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? पर्याय क्रमांक 1, 1/1/3 पट, सव्वा पट, 4/5 पट, पाऊण पट. उत्तर पर्याय क्रमांक 4, पाऊण पट. प्रश्न क्रमांक 103. रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? m/XX XL अधिक X, LXX वजा XX, L गुणिले C. उत्तर पर्याय क्रमांक 4, L गुणिले C. अशा प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपल्याला रोमन नंबर 1 ते 100 व्यवस्थित माहीत पाहिजेत. त्यानंतर 200, 300, 400, 500
1000 या संख्यांना कोणते लेटर वापरले जाते ते पण माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला त्याचे प्रश्न व्यवस्थित सुटतील आणि वेळेची बचत होईल. प्रश्न क्रमांक 104. मिनिट काटा 100वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायांपैकी किती मापाचा कोन होईल? उत्तर पर्याय क्रमांक 4 135. प्रश्न क्रमांक 105. खालील आकृतीबंधात टिंबटिंबच्या जागी असणारी संख्या कोणती? 10, 15, 26, 35, 50, 82, 99. उत्तर पर्याय क्रमांक 2 63. प्रश्न क्रमांक 106. 132 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल? पर्याय 21√2, 21, 14√2, 14. उत्तर पर्याय क्रमांक 1 21√2. प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? पर्याय 3, 4, 6, 7. उत्तर पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न क्रमांक 108. एका संख्येला 15, 11 आणि 12ने भागले असता प्रत्येकी वेळी 4 बाकी उरते तर त्या संख्या खालील पर्यायापैकी कोणत्या? 2636, 1324, 1976, 660. उत्तर पर्याय क्रमांक 2 1324. प्रश्न क्रमांक 109. 1.8 अधिक 1.4 दुसऱ्या कंसात 6.5 वजा 3.3 पुढील कंसात 2.25 अधिक 0.25 वजा 1.75 भागिले 6.5 वजा 3.3 वजा 2.5 दुसऱ्या कंसात 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2 बरोबर किती? या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना अगोदर कंसातील सर्व क्रिया करायच्या आहेत, त्यानंतर स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडवायचं आहे. पर्याय 1 0 2.5 3.2. उत्तर पर्याय क्रमांक 1 1. प्रश्न क्रमांक 110. एका वर्तुळाकृती बागेच्या मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती? पर्याय 42 मीटर, 48 मीटर, 50 मीटर, 54 मीटर. उत्तर पर्याय क्रमांक 1 42 मीटर. प्रश्न क्रमांक 111. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या एफ विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? पर्याय ADBE. उत्तर पर्याय क्रमांक 4 E. प्रश्न क्रमांक 112. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, 252, 126 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? 42, 21, 6, 7. उत्तर पर्याय क्रमांक 2 21. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ संपूर्ण मिळतील. प्रश्न क्रमांक 113. 86.285 या संख्येतील उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या कितीपट आहे? 10चा वजा 3, 6चा वर्ग, 8चा दुसरा, 4चा वजा 2. उत्तर पर्याय क्रमांक 1 10चा वजा 3. प्रश्न क्रमांक 114. शेजारील समभुज चौकोनातील बाह्य कोन B बरोबर किती? 20 अंश, 30 अंश, 40 अंश, 50 अंश. उत्तर पर्याय क्रमांक 3 40 अंश. या उदाहरणामध्ये C आणि B हे व्युत्क्रम कोन आहेत. C 20 आहे, जर आपण C संपूर्ण घेतला तर तो 40 होणार आहे. C आणि B व्युत्क्रम कोन असल्यामुळे ते एकरूप असतात, म्हणून 40 अंश. प्रश्न क्रमांक 115. 9 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर असेल? उत्तर पर्याय क्रमांक 3 100 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 116. x वर्ग अधिक x वजा 20 छेद x अधिक 5 बरोबर 0 असेल तर x बरोबर किती? पर्याय 4 वजा 4 5 वजा 5. उत्तर पर्याय क्रमांक 1 4.
प्रश्न क्रमांक 117. फक्त काही रुपये 500 किमतीच्या व काही रुपये 2000 किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायांपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? पर्याय 31, 27, 51, 37. उत्तर पर्याय क्रमांक 4, 37. प्रश्न क्रमांक 118. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 150 अंश आहे, तर त्या कोनाचे माप किती? पर्याय 40 अंश, 50 अंश, 60 अंश, 70 अंश. उत्तर पर्याय क्रमांक 3, 60 अंश. पुढील प्रश्न क्रमांक 119 व 120 साठी सूचना आहेत. आलेखाचे निरीक्षण करून सोडवा. प्रश्न क्रमांक 119. जून महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने कमी आहे? पर्याय 25, 20, 33.103, 75. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जून आणि ऑगस्ट महिन्याची शेकडा उपस्थिती माहीत असणं आवश्यक आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, 20. प्रश्न क्रमांक 120. किती महिन्यात विद्यार्थ्यांचे शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा जास्त आहे? पर्याय 1, 2, 3, 4. जर 5 महिन्यांची सरासरी आपण केली तर 365 येणार आहे. 365 भागिले 5 केल्यानंतर 73 येते आणि 73 पेक्षा सरासरी 2च आहेत, 80 आणि 90. ऑगस्ट आणि ऑक्टोबर, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.